नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायली महिपतच्या घरामध्ये सगळीकडे ते लॉकेट शोधत असतात, पण त्यांना ते कुठेही सापडत नाही. प्रत्येक ड्रॉवर, कपाट ते उचकून पाहत असतात. आता इकडे प्रतिमा फारच चिंतेमध्ये असते की मला काहीच कसं आठवत नाही. मी कुंड्या आतमध्ये आणल्या आणि मातीही खाली सांडवली, हे कसं शक्य आहे? तेव्हा नागराज म्हणतो की अगं वहिनी, तुझ्या लक्षात राहत नसेल, गोयड्यांचा साईड इफेक्ट असेल. आता असं बोलून प्रतिमाचं चांगलंच मनाचं खच्चीकरण झालेलं असतं. ती खूपच रडत असते. आता अर्जुन जेव्हा घरातील ड्रॉवर उचकतो तेव्हा त्याच्यामध्ये गन, चाकू, कोयता अशा बऱ्याच काही वस्तू त्याला त्या ठिकाणी सापडतात. तो पुन्हा जशाच्या तशा त्या वस्तू जागेवर ठेवून देतो आणि कपाट उचकायला लागतो. कपाटामधले दागिने शोधतो. त्याच ठिकाणी प्रियाची पोटलीसुद्धा असते, पण त्याबद्दल त्याला काही माहितीच नसते. आता अर्जुन त्या पोटलीला हात लावणार तितक्यात सायली त्याला आवाज देते. आता ते दोघेजण जातात आणि बघतात तर वेगळंच लॉकेट असतं. ते लॉकेट काही त्यांना भेटतच नाही. ते पुन्हा शोधाशोध करू लागतात. आता इकडे प्रिया चांगलीच घाबरलेली असते. प्रताप आणि घरचे सगळेजण मिळून तिला प्रश्न करत असतात की तुला टाळ्या देऊन गप्पा माराव्या असं इथं एकच व्यक्ती सापडला का? अगं तुला काहीतरी वाटायला पाहिजे होतं. तुझ्या नवऱ्याच्या जीवावर उठलेल्या व्यक्तीच्या मुलीशी तू इतकी हसून खेळून वागतेस. अगं आम्हाला तर वाटलं होतं की तुझी आणि तिची मैत्री केव्हाच संपली आहे. कल्पनासुद्धा तिला खूप जाब विचारते, मात्र नेहमीप्रमाणे प्रिया उडवाउडवीची उत्तर देते. साक्षी म्हणते, खरंच ना, मला तर असं झालंय की उगाच तुला एकदा मदत केली आणि हे माझ्या चांगलं टाळलं. आता साक्षी तिथून निघून जाते, मात्र अश्विन, कल्पना तिला हेच वारंवार प्रश्न विचारत असतात की तुला तिच्याशी बोलण्याची काय गरज होती? तेव्हा प्रिया काय उत्तर द्यावं काहीच कळत नसतं तिला. अश्विन, प्रताप, कल्पना सगळे मिळून प्रियाला खूप बोलत असतात आणि हे सगळं चैतन्य पाहत असतो. त्याला मात्र प्रियाच्या अवस्थेवरती खूपच हसू येत असतं आणि तिचं पितळ उघडं पडलं याचा आनंदही होत असतो. आता प्रिया काही बोलायला जाणार तितक्यात एक्स्पोमध्ये एक अनाउन्समेंट होते आणि सगळेजण तिथं जातात. तेव्हा मात्र प्रियाच्या मनासारखंच होतं, कारण तिला उत्तर देणं टाळता आलेलं असतं. आता सगळेजण जेव्हा जमतात तेव्हा प्रियाच्या एक गोष्ट लक्षात येते की या ठिकाणी अर्जुन आणि सायली नाही आहेत. मग कुठे गेले ते? ती अश्विनला विचारते की नेमके अर्जुन आणि सायली कुठं बरं गेले? तेव्हा अश्विन सांगतो की अगं सायलीचं डोकं दुखत होतं ना, म्हणून ते घरी गेले. त्यांचं बोलणं चैतन्य ऐकतो आणि अर्जुनला कळवलं पाहिजे असं म्हणून तो त्याला कॉल करू लागतो. मात्र अर्जुनचा फोन सायलेंट असतो, त्यामुळे त्याला काही फोनची रिंग ऐकू येत नाही. आता चैतन्य वारंवार त्याला फोन करत असतो, मात्र अर्जुन आणि सायली लॉकेट शोधण्यामध्ये दंग झालेले असतात. नंतर चैतन्याच्या लक्षात येतं की महिपत साक्षी पण दिसत नाहीये. तो त्यांना शोधायला जाणार तितक्यात प्रताप येतो आणि त्याच्याशी बोलू लागतो. मग मात्र चैतन्याला तिथून हलताच येत नाही. आता इकडे साक्षी म्हणते की अण्णा, मला आता इथे अजिबात थांबायचं नाहीये. तुमच्या आग्रहाखातीर मी इथे आले ना, आता मला लगेच घरी जायचं आहे. तेव्हा महिपतीची समजूत काढतो, अगं असं मधून जाता येणार नाही. तेव्हा साक्षी म्हणते की नाही अण्णा, मी तुमच्या खातीर इथं आले की नाही, आता तुम्हीही माझं ऐका. मला अजिबात इथं थांबायचं नाहीये. मग आता महिपतचा सुद्धा नाईलाज होतो. आता ते दोघेही इथून जायला निघतात. ते बरोबर चैतन्याच्या पाठीमागून निघून जातात आणि त्यानंतर चैतन्य पाठीमागे वळून पाहतो. चैतन्य पुन्हा अर्जुनला कॉल करू लागतो, मात्र अर्जुन काही फोनच रिसीव करत नाही. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायलीच्या प्रयत्नांना यश येतो आणि फायनली त्यांना ते एस पेंडंट सापडतं. अर्जुन आणि सायली खूप खुश होतात. आता अर्जुन मनाशी निश्चय करतो की आता फक्त आपणच जिंकणार आहोत. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.